आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे. घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही, त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. कोणतेही नाते निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते. विनाकारण भावुक होण्यात अर्थ नसतो, नाहीतर आपण नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो. हिशोब ठेवत चला, कारण वेळ सरली की लोक विचारतात, तू माझ्यासाठी काय केलंस. आपण जी सेवा करतो ती दुसऱ्यासाठी ही भावना माणसाला अहंकारी बनवते. आपण जी सेवा करतो ती आपल्या कल्याणासाठी ही भावना माणसाला प्रेमळ बनवते. यश मिळवण्यासाठी सर्वात मोठी शक्ती म्हणजे आत्मविश्वास. बुद्धीने व्यवहाराची गणित सोडवता येतात, पण भावनांचं गणित सोडवायला मात्र एक संवेदनशील मनच लागतं. वेळेचे चक्र खूप जलद गतीने पळते, म्हणूनच आयुष्यात कधीही ना ताकदीचा गर्व बाळगावा ना धनसंपत्तीचा. संस्काराच्या तालमीत शिकलेले डाव माणसाला जीवनात कधीच हरू देत नाहीत. जो कायम प्रत्येक गोष्टीला नकार देतो त्याला दुसऱ्याने दिलेला नकार चालत नाही, लगेचच राग उत्पन्न होतो. एकटे असाल तेव्हा विचारांची काळजी घ्या आणि इतरांबरोबर असाल तेव्हा शब्दांची काळजी घ्या. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो. सुपीक मनावर नापीक मनाची सावकारी झाली की आयुष्य कर्जबाजारी होतं. जगात तीच लोक पुढे जातात जी सूर्याला जाग करतात, आणि जगात तीच लोक मागे राहतात ज्यांना सूर्य जागे करतो. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग निघतोच. आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही. एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळी दुःख दूर होतील. संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव असावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. जीवनात यश मिळो की अपयश, सुख मिळो की दुःख, आपण प्रामाणिकपणे आपल्या मार्गावर चालत राहिलं पाहिजे. कधीही न हरता व कधीच न थकता निरंतर चालत राहिलं तर एक दिवस ध्येय आपोआप मिळतं. कितीही त्रास झाला किंवा वेदना झाल्या तरी जबाबदारी स्वीकारणाऱ्या माणसाला रडण्याचा अधिकार नसतो. हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही, आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही.